नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज निफ्टीचा अनालिसिस करणार आहे. ओके, तर त्याआधी बघा आज झालंय काय. आज मार्केटमध्ये आपल्याला 320 पॉईंटचं गॅप डाऊन पाहायला मिळतंय. काय म्हणतो 320 पॉईंटचं गॅप डाऊन. रिझन असं आहे की जी ग्लोबल मार्केट आहे ना, त्यामध्ये फेडचं जी न्यूज आली आहे त्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळतंय. ओके, आता बघा 320 गॅप डाऊन होऊ द्या, पण आपलं प्लॅन काय होता ते सांगतो बघा. प्लॅन आपला असा होता की मार्केटमध्ये मला जर गॅप डाऊन दिसत असेल, गॅप डाऊन, तर मी काय म्हणलं होतं की आपल्याला ट्रेड करायचं असेल ना, तर ट्रेड वॉच करून मार्केटमध्ये मी काय म्हणतोय त्याला समजा गॅप डाऊन झालं. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण, जर गॅप डाऊन जर मार्केट झालं तर आपल्याला वॉच करायचं आहे. जर खालच्या साईडला चाललं तर आपण खालच्या साईडला जाईल, वरच्या साईडला चाललं तर वरच्या साईडला जाईल. म्हणजे ह्याचा अर्थ होता की आपण बोथ साईडचे ट्रेड करणार होतो. ओके, पण आज तसं म्हणलं तर बघा ही व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळते. एक स्मॉल एंट्री मिळल्या, जर घ्यायचं असेल तर स्मॉल एंट्री घेऊ शकता. आणि जर नाही ट्रेड केलं तरी गुड, काय प्रॉब्लेम नव्हता. कारण की कसं आहे माहिती आहे का, ह्याच जर ट्रेड करायचं असेल तर मग एवढं लॉजिक माहीत असलं पाहिजे. बघा आता सांगतो, बिग जर गॅप डाऊन झालं, असं आता उद्या फ्युचरमध्ये कधी पण गॅप डाऊन झालं किंवा गॅप अप झालं, तर त्यावेळी आहे ना, आता समजा गॅप अप होतंय, काय म्हणतोय फ्युचरमध्ये जर समजा एक गॅप अप झालं बिग, तर त्यावेळी आपण लक्षात ठेवायचं की एंट्री घेताना तुमच्या सेटअपनुसार एंट्री घ्यायची. ओके, सेटअपनुसार एंट्री घेतल्यानंतर 1:1 तर टार्गेट मिनिमम ठेवायचं. काय म्हणते 1:1. जर 1:2 मिळत असेल तर तिथे ओकेच आहे, पण हे ट्रेलिंग करायचं, नंतर ट्रेलिंग करायचं. 1:1 पेक्षा जर टार्गेट मिळत नसेल तर एंट्री घ्यायची नाही. ओके, एवढंच फक्त समजून सांगतो. आणि जास्त गॅप डाऊनमध्ये सेम. आता बघा गॅप डाऊन झालं, इथून आपल्याला एक स्मॉल एंट्री मिळू शकली असती प्राइस ॲक्शननुसार, आणि ती 1:2 मध्ये घ्यायचं आणि एक्झिट करायचं. कारण की इथं प्रॉब्लेम असा येतो की मार्केटमध्ये इथून वर जाईल का नाही हे सांगता येतं. इथं रेजिस्टन्स परत ऍक्ट होतो आणि तिथून नंतर खाली येतं. जर तुम्हाला जर वाटत असेल की ट्रेलिंग करायचं तर ट्रेलिंग करून ट्रेलिंगमध्ये ESL हिट करून एक्झिट व्हायचं. म्हणजे आता ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, जी जुनी व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे. आता समजा इथंच बघा, आता मी इथे एंट्री घेत असेल इथं, तर माझा ESL हिथं असणार. ट्रेलिंग ESL म्हणतोय मी, ट्रेलिंग ESL हिथं असणार. इथून मार्केट इथपर्यंत गेले. ओके, इथपर्यंत गेले, माझा ट्रेलिंग ESL इथं. जेव्हा मार्केट इथे येईल तेव्हा माझं पैसे काहीतरी हे 50 पॉईंट ते 40 पॉईंट काहीतरी असतील, तुम्ही प्रॉफिट घेऊन एक्झिट होईल. म्हणून ट्रेलिंग ESL बेस्ट असतो. ठीक आहे. ओके, आता हे झालं आजच्या दिवशी. आता उद्याच्या दिवशी काय होऊ शकतं निफ्टीमध्ये आपण जरा चेक करूया. ओके, बघा इथे एक रेंज तयार झाली. काय म्हणतोय रेंज, आपण जरा ह्याला डेलीवर शिफ्ट करूया किंवा वीकलीवर शिफ्ट करूया, कारण की उद्या वीकली क्लोजिंग आहे. आणि बघा मी तुम्हाला अजून एक पॉईंट सांगतो. तुम्ही जर आपली सपोर्ट रेजिस्टन्स, ओके हां, जो बेसिक ट्रेडिंगमध्ये आहे ना, आपण जो बेसिक ट्रेडिंग जो कोर्स लॉन्च केला त्यातील पहिलीच व्हिडिओ होती सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ कसा करायचा. त्यातला एक ॲडव्हान्स पॉईंट काय होता की वीकली ओपन लाईन. बघा वीकली ओपन लाईन कुठं होती ना, ते आपल्याला पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचे. जिथं ओपन होते ती ड्रॉ करून घ्यायचे. ओपन झाली ती ओपन लाईन ॲक्ट ॲज रेजिस्टन्स अँड सपोर्ट करते. काय म्हणते रेजिस्टन्स सपोर्ट करते. जर आपल्याला दिसतंय मार्केट त्या लाईनच्या खाली, वीकली लाईनच्या म्हणजे वीकली ओपन लाईनच्या खाली ट्रेड करते, तर आपल्याला काय करायचं आहे की सेलिंगचे ट्रेड घ्यायचे. तर जोपर्यंत मार्केट त्या लाईनच्या खाली ट्रेड करतंय. ओके, बघा आपल्याला दिसतंय काय मार्केटमध्ये, जर तुम्ही ह्या मंडेपासून त्याला उद्या त्याला फ्रायडे पण येत आहे, जर तुम्ही सेलिंग जर केली असती तर तुम्ही प्रॉफिटमध्ये असला असता. ओके, हे एक ॲडव्हान्स पॉईंट आपण त्या बेसिक व्हिडिओमध्ये सांगितलं. आता उद्या दिवशी होऊ शकतं काय ते आपण जरा चेक करूया. बघा इथं सपोर्ट आहेत. काय म्हणतो मी, इथं सपोर्ट आहे. ठीक आहे, हा एक सपोर्ट आहे. इथून एक मार्केट आलंय, इथे एक सपोर्ट, म्हणजे परत सपोर्ट आहे इथं. तर त्यासाठी आपल्याला टाइम फ्रेम काय करायला गेलं, जो वीकली आहे ना त्याला डेलीमध्ये आपण कन्वर्ट करून घेऊया. म्हणजे आपल्याला समजेल की उद्याच्याला ट्रेड करता येईल का. बघा हां, ठीक आहे, उद्याचं जर ट्रेड करायचं असेल, काय म्हणतोय उद्याचं जर ट्रेड करायचं असेल मार्केटला, जर मार्केट ॲक्युरेट सांगू आपण, जर मार्केट मला दिसतंय की 23,850च्या खाली, 23,850च्या खाली ट्रेड करते, तेव्हा मी सेलिंग करेन. नाहीतर मी सेलिंग करणार नाही. काय म्हणतोय, नाहीतर मी सेलिंग करणार नाही. जर 23,850च्या खाली, इथून नंतर 50 पॉईंट आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे 50 पॉईंटचा अर्थ काय, 23,800 पण मिळू शकतं. 23,800 त्यानंतर इथं जर सपोर्ट क्रिएट झाला मार्केटमध्ये, समजा इथून असं काय आलं की आलं आणि 23,800ला सपोर्ट
म्हणून ऍक्ट करत असेल आणि तिथून जर कुठलं तरी इंडिकेशन दिसत असतील, इंडिकेशन की रिटर्न व्हायला लागले मार्केट, तिथून रिटर्न व्हायला लागले, तर तेव्हा एक्झिट करायचं. ओके, पहिली कंडिशन लक्षात ठेवा, जर उद्याच्याला मार्केटमध्ये फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट म्हणजे जिथं क्लोज झालं तिथंच, म्हणजे 23,950 असंच, तर आपल्याला वॉच करायचं आहे मार्केट. काय म्हणतोय वॉच, ही रेंज जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही, ही रेंज ब्रेकआउट झाली की आपण वरच्या साईडला जाऊ शकतो आणि वरच्या साईडला गेल्यानंतर आपल्याला फक्त ट्रेलिंग करायचं आहे. ट्रेलिंग करायचं कारण असंच की आपल्याला इथून बिग पण प्रॉफिट जर कमवत असेल तर ट्रेलिंग करायचं आहे. जर तुम्हाला एक्झिट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचं 1:1, 1:1 किंवा 1:2 काय असेल ते घेऊन तुम्ही एक्झिट करू शकता. बिग प्रॉफिटसाठी ट्रेलिंग करणं गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला लॉंग टर्ममध्ये कामी येईल. ओके, कधी कधी कसं होतं माहिती आहे का, मला 1:2 दिसतंय पण माझा ESL 1:1 ला निघून जातो, म्हणजे हिट होतो, तर चालेल ती, कारण की हे हॅबिट होणं गरजेचं आहे. फ्लॅट झालं तर डाऊन साईडला सेम कंडिशन, फक्त ट्रेलिंग करायचं आहे बिग प्रॉफिट घ्यायचं असेल तर. ओके, हे झालं फ्लॅट ओपन झाल्यानंतर. दुसरी कंडिशन बघा, लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जर गॅप अप ओपन होत असेल, आता उद्याच्याला पण गॅप अप मार्केटमध्ये जर होत असेल, सॉरी उद्याच्याला पण म्हणजे उद्याच्याला फक्त गॅप अप झालं, कारण की आज गॅप डाऊन झालं. जर उद्याच्याला गॅप अप ओपन होत असेल तर आपल्याला थोडंसं काळजी घ्यायची, कारण की वरच्या साईडला एक झोन आहे 24,200 आणि डाऊन साईडला आता हे की 23,900, हे एक पोलॅटाईल झोन म्हणता येईल, कारण की इथून ऑलरेडी काय असेल की PE शॉर्ट असेल ह्या साईडला आणि वरच्या साईडला CE शॉर्ट असेल. त्यामुळे जरा ट्रेड करताना गॅपअप झाल्यानंतर काळजीपूर्वक करायचे, म्हणजे प्राइस ॲक्शन वॉच हे करून ट्रेड करायचे, कारण की ही एक रेंज स्मॉल रेंज आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कन्फ्युजन होऊ शकतो. बिग टार्गेटला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तरी पण काळजी करून ट्रेड करा. जेव्हा एक रेंज ब्रेकआउट होते ना तेव्हा ब्रेक टार्गेट मिळतं आपल्याला. ठीक, हे होतं निफ्टीचं अनालिसिस. उद्याच्या दिवशी निफ्टीमध्ये काय होतं ते आपण चेक करूया. फक्त गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट उद्याच्याला ओपन कसं होतंय ते लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, बाय.